हायची आहे आजची बातमी आज तर पाहत रहा नागराज। निलंगा तालुक्यातील निलंगा कासार सिरसी महामार्गावर असलेल्या दादगी येथील तेरणा नदीपात्रात कोळी समाजाच्या वतीने विविध मागण्यासाठी मराठवाड्यातील आदिवासी कोळी समाजाच्या वतीने गुरुवारी जलसमाधी आंदोलन करण्यात आले। तब्बल 8 तास हे जलसमाधी आंदोलन सुरू होते। यात 2 जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी निलंगा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। आदिवासी कोळी समाजातील टोकरे कोळी, भूर कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी जातीचे दाखले कोळी नोंदीवरून सरसकट मिळावेत। ज्या आदिवासी कोळी बांधवांना जात वैधता प्रमाणपत्र मिळाले आहे त्यांच्या रक्ताच्या नात्यातील व्यक्तींना कोणतेही कागदपत्र न मागता जात वैधता प्रमाणपत्र विनाअट सरसकट मिळावेत। आदिवासी संचालक कै गोविंद भिले व मधुकर पिचड यांच्या निकषानुसार समान न्यायाने विस्तारित क्षेत्रातील कोळी महादेव कोळी मल्हार जमातीला जात वैधता प्रमाणपत्र देण्यात यावे। जात पडताळणी समितीच्या वतीने सुरू असलेली पुनर्तपासणी तात्काळ थांबवावी। शालेय विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी वैधताबाबत काढलेले शासन परिपत्रक रद्द करण्यात यावे। तालुका स्तरावर उपविभागीय अधिकारी यांनी निर्गम उतारा व पालकांचे जात प्रमाणपत्र या पुराव्यावरून प्रमाणपत्र देण्यात यावे। अशा विविध मागण्यांसह आदिवासी कोळी समाजाच्या विरोधात असलेल्या सरकारचा धिक्कार करत दादगी येथील तेरणा नदीच्या पात्रात महिला पुरुष आदिवासी कोळी समाज बांधव या जलसमाधी आंदोलनात सहभागी झाले होते। यावेळी 2 आंदोलनकर्ते गंभीर जखमी झाले असून दोघांनाही उपचारासाठी निलंगा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। सकाळी 7 वाजल्यापासून कोळी महादेव समाजाचे आंदोलक नदीपात्रात उतरून आंदोलन सुरू केले। जोपर्यंत आम्हाला लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही असा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला होता। अखेर उपविभागीय अधिकारी शरद झाडके, तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन कटेकर यांनी आंदोलन मागे घेण्याबाबत विनंती केली, मात्र लेखी आश्वासन दिल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही असा पवित्रा घेतला होता।